इंट्रोडक्शन टू सेल. सेल म्हणजे काय, सेल आहे तरी काय. बालमित्रांनो, आपली बॉडी मग प्लांट्स असतील, ॲनिमल असतील, या सर्वांची बॉडी बनलेली आहे सेल पासून. रिमोट किंवा रेडिओच्या सेल पासून नाही, हे सेल वेगळे आहेत. आता या सेल आहे तरी काय याबद्दल आपल्याला आधी जाणून घ्यायचं आहे. बघा, सर्वप्रथम म्हटलेलं आहे सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. स्ट्रक्चरल आणि फंक्शनल म्हटलेलं आहे, म्हणजेच सेल हे आपल्या बॉडीचं एक स्ट्रक्चर तयार करून देते. आपली पूर्ण बॉडी जी बनलेली आहे, जशी एखादी बिल्डिंग तयार होते तर त्याचं विटा असतील, सिमेंट असेल, रेती असेल, त्याच्यापासून स्ट्रक्चर बनते. मग आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर कशापासून बनलं, तर आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर बनलेलं आहे सेल पासून. प्रत्येक सेल पासून आपली बॉडी बनलेली आहे, म्हणून त्याला स्ट्रक्चरल युनिट म्हटलेलं आहे. आणि फंक्शनल का म्हटलं, तर बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन सुद्धा सेलमुळेच तयार होतात. सेलच वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन पार पाडते. जसं की आपण जेवण केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी आपल्याला मिळते, ती एनर्जी सुद्धा सेलमध्येच तयार होते. अजून सेल बद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या चॅप्टर मध्ये शिकायच्या आहेत. संपूर्ण व्हिडिओ पहा, मुलांना कुठेही जाऊ नका. बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेवढे पण सगळे, तुम्ही असाल, मी असेल, बाकीचे ॲनिमल असतील, प्लांट असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, व्हायरसेस असतील, सगळे सगळे सेल पासून बनलेले आहेत. जेवढ्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवर असतील, या सगळ्या कशापासून बनलेल्या आहेत, सेल पासून बनलेल्या आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. बघा, सेल इज कॉल्ड बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एखाद्या बिल्डिंगचे बांधकाम सुरू असताना, एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू करत असताना लहान लहान ब्लॉक्स म्हणजे विटा ह्या रचल्या जातात आणि त्या विटांच्या आधारावरती बिल्डिंग बनते. मग तशी आपल्या बॉडीची जी बिल्डिंग आहे पूर्ण ही कशावर आधारित आहे, तर सेलवर आधारित आहे. एक 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 सेल एका ठिकाणी जॉईंट होतात, त्यांचा ग्रुप बनतो, त्यांच्यापासून टिश्यू तयार होते, टिश्यू पासून ऑर्गन बनतात, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम बनते आणि ऑर्गन सिस्टीम पासून आपली ही पूर्ण बॉडी बनते, पूर्ण ही बिल्डिंग तयार होते. मग सगळ्यात लहान कंपोनंट कोणता, तर तो आहे सेल. बघा, सेल्स कॅरी आउट ऑल इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द लाईफ. आपल्या लाईफ मधल्या सगळ्या गोष्टी सेल कोण त्या ठिकाणी तयार करते, तर सेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन पार पाडते. मग या सेल बद्दल या चॅप्टर मध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आज शिकून घ्यायच्या आहेतच. बघा, जाऊया आपण पुढे. डिस्कवरी ऑफ द सेल. सेलचे डिस्कवरी कोणी केली? सर्वप्रथम आपण एकदम बेसिक स्वरूपात घेणार आहोत की सेल म्हणजे नेमकं आहे तरी काय, त्याची डिस्कवरी कोणी केली, सेल हे नाव अगदी कसं आलं असेल, त्याला सेलच का म्हटलं, याचा शोध घ्यायचा असेल तर लक्ष द्या. बघा, रॉबर्ट हुक 1665 या सालामध्ये रॉबर्ट हुक नावाचे सायंटिस्ट आहेत. त्यांनी सर्वप्रथम एक सेल पाहिली होती. आणि कुठे पाहिली होती, एका कॉर्क मध्ये झाडाचा जो काही वरची साल असते, एखाद्या झाडाचा जो खोड आहे, खोडाची वरची साल जर आपण काढली तर त्याला काय म्हणायचं, कॉर्क म्हणायचं. आणि तो जो कॉर्क आहे, डेड सेल, झाडाची साल जी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल कंपोनंट्स आहेत, हे अशा प्रकारचे. त्यांनी काय केलं, एका झाडाची साल आणली आणि मायक्रोस्कोप मध्ये पाहिली, वरून मायक्रोस्कोप ठेवला, त्यामध्ये पाहिलं तर त्यांना हे अशा प्रकारचे छोटे छोटे कंपोनंट्स त्यांना दिसले, लहान लहान ब्लॉक दिसले, लहान लहान कंपार्टमेंट दिसले. आणि या कंपार्टमेंटलाच त्यांनी काय म्हटलं, तर त्या कंपार्टमेंटला त्यांनी सेल्स हे नाव दिलं. कोणी नाव दिलं, रॉबर्ट हुक साहेबांनी ते नाव दिलं आहे. लहान लहान कंपार्टमेंट म्हणजे सेल. आणि आपली बॉडी अशा लहान लहान कंपार्टमेंट पासून बनलेली आहे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी अशा छोट्या छोट्या कंपार्टमेंटने बनलेली आहे, म्हणजे सेल पासून बनलेली आहे. हा शोध कोणी लावला असेल सर्वप्रथम, तर रॉबर्ट हुक यांनी तो शोध लावला 1665 मध्ये. नेम आणि इयर ध्यानात ठेवा, आपल्याला एमसीक्यू मध्ये हे येऊ शकते. त्यानंतर पुढचा जो सायंटिस्ट आहे, अँटोनी व्हॅन लिऑनहुक 1674 यांनी कशाला शोध लावला बघा. फर्स्ट पर्सन टू ऑब्झर्व लिव्हिंग सेल. जिवंत पेशी असतात, लिव्हिंग सेल असतात, त्यांनी शोध लावला. एका बॅक्टेरियामध्ये, प्रोटोझोआमध्ये त्यांनी पाहिलं की त्यांची बॉडी ही लिव्हिंग सेल पासून बनलेली आहे. एखाद्या बॅक्टेरियाची सेल जर आपण त्या विशिष्ट प्रकारच्या मायक्रोस्कोप मध्ये पाहिली तर त्यांना ती जिवंत दिसली, हालचाल करताना दिसली. आणि याच्यावरून त्यांना समजलं की सेल ह्या कशा असतात, तर लिव्हिंग असतात आणि त्यांच्यापासूनच आपल्या बॉडीमध्ये फंक्शन हे वेगवेगळे पार पडत असतात. बघा, त्यानंतर रॉबर्ट ब्राउन 1831 मध्ये यांनी शोध लावलेला आहे, डिस्कवर द न्यूक्लियस इन प्लांट सेल. प्लांटच्या सेलमध्ये, प्लांटची सेल जर आपण पाहिली तर त्यातलं सगळ्यात मेन कंपार्टमेंट कोणतं आहे, मेन कंपोनंट कोणता आहे, तर तो न्यूक्लियस आहे. प्रत्येक प्लांटच्या सेलमध्ये न्यूक्लियस असते. सर्वप्रथम कोणी शोधून काढला असेल,
तर रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 मध्ये. ही गोष्ट सुद्धा आपण ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे मॅथियास स्लायडेन. मॅथियास स्लायडेन यांनी 1838 मध्ये कसे शोधला बघा, प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल. सर्व प्लांट, जेवढे पण जगामध्ये सर्व प्लांट तुम्हाला दिसतायत हे सगळे कशापासून बनलेले आहेत? सेल पासून बनले आहे. त्यांची बॉडी सुद्धा सेल पासूनच बनलेली आहे. हा शोध कोणी लावला असेल? मॅथियास स्लायडेन यांनी लावलेला आहे. त्यानंतर थिओडोर श्वान 1839 मध्ये ॲनिमलची बॉडी सुद्धा सेल पासून बनलेली आहे. हा शोध लावला. बालमित्रांनो, या सर्व सायंटिस्टची नावे ध्यानात ठेवा. याच्यावर आधारित तुम्हाला एमसीक्यू प्रश्न येऊ शकतात आणि इयर सुद्धा ध्यानात ठेवा. कोणी कोणता शोध लावलेला आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बघा, यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. व्हॉट आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? तर बघा, याच्या नावामध्येच आहे युनी म्हणजेच काय? तर सिंगल. युनी म्हणजे एक आणि सेल्युलर ऑर्गॅनिझम अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम, अशा प्रकारचे सजीव की ज्यांच्या बॉडीमध्ये किती सेल आहेत? फक्त एकच सेल आहे. सिंगल सेल पासून त्यांची बॉडी बनलेली आहे. मग विचार करा की एक छोटीशी फक्त एकच सेल आहे आणि त्यांच्यापासून त्यांची पूर्ण बॉडी बनली. मग ती बॉडी असेल कशी? तर बघा, हे अशा प्रकारची त्यांची बॉडी आहे. आता हे एक्झाम्पल कशाचं आहे? पॅरामोशियमचं. ही पॅरामोशियमची साईज आहे, त्यांचा तो आकार आहे. मेड ऑफ ओनली वन सेल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फक्त सिंगल सेलने तयार झालेले असतात. परफॉर्म ऑल लाईफ प्रोसेसेस. त्यांच्या जेवढ्या पण सगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या सेलच्या आतच चालतात. मग त्यांचं रिप्रोडक्शन असेल, त्यांचं सर्क्युलेशन असेल, डायजेशन असेल, जे काय असेल ते सर्व या सिंगल सेलमध्येच होत राहते. त्यांच्या बॉडीमध्ये आपल्यासारख्या वेगवेगळ्या डिफरंट टाईपच्या सेल नाहीत. एक्झाम्पल कोणकोणते आहे? तर त्यामध्ये अमिबा आहे, पॅरामोशियम आहे, त्यामध्ये ईस्ट आहे, त्यामध्ये बॅक्टेरिया आहे, डिफरंट टाईपचे खूप सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स मध्ये आपण पाहू शकतो. आता त्यांचे कॅरेक्टरिस्टिक जर पाहिले आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे, तर मायक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे पाहायचे झाल्यास मायक्रोस्कोप मध्येच पाहावे लागतील. तसे डायरेक्टली आपण नाही काही जण त्यांना पाहू शकत नाही, एवढे ते लहान आहेत. सिंपल स्ट्रक्चर आहे, एकदम साधं सरळ स्ट्रक्चर आहे त्यांचं. म्हणजे मल्टी सेल्युलर नसल्या कारणाने त्यांच्यामध्ये हात, पाय, तोंड, डोकं आपल्यासारख्या अशा गोष्टी नाही. साधं सरळ एक प्रकारचं त्यांचं अशा प्रकारचं कंपार्टमेंट आहे, एक प्रकारची सेल आहे आणि त्याच्यातच सगळ्या गोष्टी आहेत मिक्स. फार सगळे कॉम्प्लेक्स गोष्टी त्यांच्यात नाही. त्यानंतर रिप्रोड्यूस क्विकली, लगेच त्यांचं रिप्रोडक्शन होऊ शकते. त्यांचं रिप्रोडक्शन हे सेक्शुअल नसून असेक्शुअल या प्रकारचं त्यांचं रिप्रोडक्शन आहे आणि बायनरी फिजन द्वारे त्यांचं रिप्रोडक्शन हे होत राहते आणि ते रिप्रोडक्शन हे पटापट होते. अगदी काही मिनिटांमध्ये ते लगेच एक्सपांड होऊ शकतात, इन्क्रीज होऊ शकतात त्यांचा नंबर. त्यानंतर जर पाहिलं तर फाउंडिंग. आता हे अशा प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, ते कुठे पाहायला भेटतात आपल्याला? तर ते आपल्यासारखे घरात राहतात का? घरदार करून नाही. बालमित्रांनो, ते कुठे राहतात? तर ते राहतात पाण्यामध्ये, म्हणजे वॉटरमध्ये, सॉइलमध्ये, जमिनीत राहतात. अँड इनसाइड अदर ऑर्गॅनिझम किंवा बाकीच्यांच्या बॉडी सुद्धा राहतात. आपल्याला आजार करणारे सुद्धा काही प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. मग ते कुठे राहतात? तर आपल्या बॉडीत राहतात. बाहेरून कशातून तरी ते आपल्या बॉडीत आले, पाण्यातून म्हणा, आपल्या एअर मधून श्वासाद्वारे म्हणा, किंवा मग आपण जे पृष्ठ खातो त्याद्वारे, कशातून तरी कोणत्या तरी माध्यमातून ते आपल्या बॉडीत आले आणि ते आपल्या बॉडीत राहायला लागले. त्यांना सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीने अवेलेबल करून दिल्या. त्यातच त्यांची ग्रोथ झाली आणि त्यांची संख्या वाढली. त्यांनी आपला हमला केला आणि नंतर मग आपण आजारी पडतो. सांगायचं म्हणजे ते दुसऱ्याच्या बॉडीत सुद्धा राहू शकतात. अशा प्रकारचे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतर बघा, व्हॉट आर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कशाला म्हणतात? मल्टी, त्यांच्या नावातच आहे बघा, मल्टी. मल्टी म्हणजे जास्त. ज्यांच्या बॉडीत जास्त सेल आहेत ते मल्टी सेल्युलर, ज्यांच्या बॉडीत एकच सेल आहे ते युनिसेल्युलर. एकदम सिंपल, काही अवघड नाही याच्यामध्ये. बघा, मेड ऑफ मेनी सेल्स. आता यांची बॉडी जर पाहिली, फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन आहोत, आपली बॉडी ही मल्टी सेल्युलर आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये खूप सगळ्या मेनी सेल्स, आपण ज्या काउंटही करू शकत नाही एवढ्या सगळ्या सेल पासून आपली बॉडी तयार झालेली आहे. त्या सेलचा अशा प्रकारचा ग्रुप तयार होतो. तो ग्रुप टिश्यू बनवतो, ऑर्गन बनवतो आणि आपली पूर्ण बॉडी तयार करतो. मग सांगायचं म्हणजे मेनी सेल्स ह्या त्यामध्ये असतात. डिफरंट टाइप्स, डिफरंट सेल परफॉर्म डिफरंट फंक्शन. मग आपल्या बॉडी मधल्या सगळ्या सेल एकच काम करतात का? नाही. जसं आपल्या घरामधील सगळे मेंबर एकच काम करतात का? प्रत्येकाचं काम वेगळं आहे. आईचं काम वेगळं असेल, बाबाचं काम वेगळं असेल, मोठ्या भावाचं काम वेगळं असेल, मोठ्या ताईचं काम वेगळं असेल. सगळ्यांची कामं वेगळे आहेत. आपलं काम शाळेत जाणं, अभ्यास करणं हे आहे, पण आपण ते करत नाही.
प्रत्येकाचं काम वेगळं आहे, तसं आपल्या बॉडीमधल्या सेलचं सुद्धा काम वेगळं आहे, त्यांचे सुद्धा वेगळ्या प्रकारचे फंक्शन असतात, हे ध्यानात ठेवा. बघा एक्झाम्पल जर घ्यायचं झाल्यास भरपूर असंख्य असे एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये आपण घेतलं की ह्युमन, डॉग्स असेल, ट्रीज असतील, हे सगळे जे आहेत हे एक्झाम्पल आहेत मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमचे. यांच्या बॉडीमध्ये मेनी सेल असतात, मोर दॅन वन. आता त्यांची कॅरेक्टरिस्टिक जर पाहायचं झाल्यास अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स की कसे असतात, तर कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर आहे, आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स तयार झालेले आहेत, सेलचा ग्रुप तयार होतो, ग्रुप पासून वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू तयार होतात, टिश्यूचे ऑर्गन तयार झाले, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन दिसतात आपल्या बॉडीला, म्हणजे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स. आणि बघा सेल्स फॉर्म टिश्यूज अँड ऑर्गन्स. ह्याच्या काही सेल्स आहेत, काय फॉर्म करू आल्या, टिश्यू अँड ऑर्गन. म्हणजे सेम टाईपच्या सेल जर एका ठिकाणी आल्या की त्यापासून एक विशिष्ट प्रकारची टिश्यू बनते. आता या सेल एका ठिकाणी आल्या आपण त्याला टिश्यू म्हणू शकतो, आणि नंतर मग अशा टिश्यूचा ग्रुप बनला की मग त्यापासून बनतो ऑर्गन, युजली लार्जर इन साइज. आता ह्या सेल जर आपण पाहिले किंवा हे जे ऑर्गॅनिझम्स पाहिले आपण मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स, तर साईजला काय दिसतात, लार्जर आहे. बॅक्टेरिया पाहिला एकदम छोटासा, डोळ्याने दिसत पण नाही, डायरेक्टली मायक्रोस्कोप मध्ये पाहायला लागतो. पण डॉग पाहायचा झाल्यास आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागते का बरं? एखादा ह्युमन पाहायचा असेल, ट्रीज पाहायचा असेल, मायक्रोस्कोपचं काम प्रत्येकाला नाही, कारण हे ऑर्गॅनिझम कसे आहेत, लार्जर आहे, मोठ्या स्वरूपात आहे, अशा प्रकारे आहेत. आणि त्यांचा लाईफ स्पॅन हा लॉंगर आहे, म्हणजे बॅक्टेरियापेक्षा व्हायरसेस पेक्षा यांचं जीवन हे जास्त आहे, जास्त काळ हे जगतात. त्यातही प्रत्येकाचा लाईफ स्पॅन वेगळा आहे. कुत्रा असेल, डॉग असेल, त्याचा लाईफ स्पॅन वेगळा असेल, ह्युमनचा वेगळा असेल, प्लॅन्टचा वेगळा असेल, प्रत्येकाचा लाईफ स्पॅन वेगळा आहे. पण युनिसेल्युलर पेक्षा मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम हे जास्त दिवस जीवन मात्र ते त्यांचं जगतात. बघा बालमित्रांनो, त्यानंतर पुढचा पार्ट आहे सेल शेप अँड साईज. आपल्या बॉडीमधल्या सगळ्या सेल ह्या सारख्याच असतात का, एकाच आकाराच्या असतात का, सगळ्या लहानच असतात का, किंवा सगळ्या मोठ्याच आहेत का, सगळ्या सारख्या नाहीत, त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. सेलचा शेप बघूया सर्वप्रथम कसा आहे, तर काही प्रकारच्या सेल ह्या स्पेरिकल असतात, फॉर एक्झाम्पल एक सेल आहे. काही प्रकारच्या अशा कॉलमनार असतात, कॉलम सारख्या दिसतात आपल्याला. त्यानंतर काही अशा फ्लॅट सेल असतात, काही स्टार सेल असतात, फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीतला न्यूरॉन सेल्स आहेत, या अशा प्रकारच्या आहेत. त्यानंतर स्पिंडल साइजच्या सुद्धा अशा प्रकारच्या काही सेल असतात, फॉर एक्झाम्पल आपल्या मसलच्या सेल आहेत. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये ज्या सेलचा जो शेप आहे हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, प्रत्येक सेलचा आकार वेगवेगळा आहे. त्यानंतर सेलची साईज जर पाहिली तर अगदी स्मॉलेस्ट सेल कोणाची असेल तर ती बॅक्टेरियाची आहे की 1 UM चा अर्थ या ठिकाणी मायक्रोमीटर असा होतो. अगदी 1 मायक्रोमीटर पासून तर 100 मायक्रोमीटर पर्यंत एवढ्या रेंज मध्ये त्यांच्या बिटवीन वेगवेगळ्या प्रकारची साईज असते कोणाची, सेलची. बघा बॅक्टेरिया असेल 1 मायक्रोमीटर असेल, ईस्टची सेल असेल ही 5 मायक्रोमीटर आहे, ॲनिमल सेल असतील या 10 to 30 मायक्रोमीटर असतात, आणि एक सेल ही सर्वात मोठी सेल आहे, ती किती आहे, 100 मायक्रोमीटर पर्यंत आहे. अशा प्रकारे सेलचा शेप आणि साईज ह्या दोन्ही सुद्धा वेगवेगळे असतात. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे बालमित्रांनो, ती म्हणजे आपल्या बॉडीमधील सगळ्यात लॉंगेस्ट सेल कोणती तुम्हाला माहित आहे का, तर ती आहे न्यूरॉन सेल, नर्व सेल आपण ज्याला म्हणतो. सगळ्यात स्मॉलेस्ट सेल कोणती असेल सांगा बरं, तर ती आहे स्पर्म सेल. आणि सगळ्यात लार्जेस्ट सगळ्यात मोठी सेल कोणती असेल तर ती आहे एक सेल आहे. या गोष्टी ध्यानात ठेवा, पेपरमध्ये तुम्हाला भविष्यात येऊ शकतात. बघा त्यानंतर आजचे सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगितलं होतं मी 5 प्रश्न विचारणार आहे, ते हे 5 प्रश्न आहेत. हे 5 प्रश्न नीट वाचा आणि याची जी उत्तरं दिलेली आहेत त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शन मध्ये परफेक्ट करेक्ट उत्तर कोणतं आहे हे मला कमेंट मध्ये जरूर सांगा. बघा तर मग ह्या अशा प्रकारचे हे 5 प्रश्न आहेत. व्हिडिओ पॉज करा, पूर्ण शांततेत वाचा आणि नंतर लगेच मला कमेंट करून प्रत्येकाचा आन्सर सांगा. बालमित्रांनो, ही तर फक्त एक सुरुवात होती. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, अगदी मोफत स्वरूपामध्ये. मग तुम्ही 8वीत असाल, 9वीत असाल, 10वीत असाल, काळजी करू नका. रोज तुम्ही हे नित्यनेमाने माझे व्हिडिओ बघा तुमचा नीट आणि जेचा अभ्यासक्रम आतापासूनच क्लिअर व्हायला सुरुवात होईल.
आणि याच्यावर आधारित मी तुम्हाला एमसीक्यू टेस्ट सुद्धा बनवून देणार आहे. त्या टेस्ट सुद्धा तुम्हाला सोडवायच्या आहेत. त्यामुळे हे संपूर्ण व्हिडिओ अगदी काळजीने बघा आणि ते व्हिडिओ सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही माझ्या एसी सायन्स प्रो या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचावेत असं तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.